दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। दिंडोरी तालुक्यातील शिवनई ग्रामपंचायतीमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। गेल्या काही वर्षापासून शिवनई येथील स्मशानभूमीसाठी 9 ते 9.5 लाख रुपये निधी खर्चून सुद्धा सदर स्मशानभूमीची दुरावस्था जैसे थे आहे। घनकचरा व्यवस्थापनासाठी केलेल्या कचरा कुंडीचीही दुरावस्था झाली असून ती बंद स्वरूपात आहे, त्यामुळे नागरिक त्रस्त झालेत। हे शिवनेच्या घन कचरा व्यवस्थापनासाठी बांधलेली टाकी, या टाकीवर किती खर्च केला, काय केला याची सर्वस्वी जबाबदारी आम्ही आता जिल्हा परिषदेवर सोपवली। का याच्यासाठी तुम्ही फॉरेन्सिक ऑडिट लावा आणि या ऑडिटच्या माध्यमातून याच्यासाठी किती खर्च केला हे सांगा। याचे आकडे आताही आमच्याकडे तयार आहेच। याच्यासाठी रंगरंगोटी, बांधकाम, रिकन्स्ट्रक्शन, याच्यासाठी माझ्या मते 2-3 लाख रुपये तरी घनकचरा व्यवस्थापनासाठी शिवनई ग्रामपंचायतीने आतापर्यंत खर्च केलेला आहे। परंतु हे बघा, तुमच्या लक्षातच येईल का हे कशा पद्धतीने घनकचऱ्याचं व्यवस्थापन केलेले। जर अशा पद्धतीची योजना जर ग्रामपंचायत राबवित असेल तर शासन जो जनतेच्या विकासासाठी पैसा देतो तो जनतेचाच असतो, आणि अशा पद्धतीने जर कामं केले तर गावचा विकास कसा साधता येईल। आणि जर अशा पद्धतीने जर कायम प्रत्येक कामामध्ये जर भ्रष्टाचार होत असेल तर गावचा विकास होणं शक्यच नाही। त्याच्यासाठी शासनाने दखल घेतली पाहिजे आणि या भ्रष्टाचाराची त्वरित चौकशी करावी आणि गावाला योग्य असा न्याय द्यावा आणि गावाला विकासाच्या दिशेने कसं नेता येईल हे शासनाने सर्वतोपरी प्रयत्न करावे। केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, त्यांच्याकडे एक अजेंडा असतो का आपल्याला स्वच्छ गाव केलं पाहिजे, सुंदर गाव केलं पाहिजे। पण अशा पद्धतीचा भ्रष्टाचार जर होत असेल तर हे गाव स्वच्छ कसं होईल किंवा सुंदर कसं होईल आणि शासनाची जी कल्पना आहे ती पूर्णत्वास कशी जाईल। याचा अर्थ हे लोक, भ्रष्टाचारी लोक, हे गावालाही फसवतात आणि शासनालाही फसवतात। अशा भ्रष्टाचारी लोकांवर योग्य ती फौजदारी स्वरूपाची कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं शासनाकडे मागणी करत आहोत आणि तशा पद्धतीचा आमचा पत्रव्यवहार सुरू आहे। याबाबत प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करून स्मरणपत्र देऊन सुद्धा प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। यामुळे सदर भ्रष्टाचार हा प्रशासनाच्या संगमताने तर होत नाही ना, असा प्रश्न देखील ग्रामस्थांकडून उपस्थित केला जातोय। मी दत्तात्रय देवराम गटकळ, ग्रामस्थ शिवनई गावच्या ग्रामपंचायतीमध्ये त्यांच्याकडे माहितीच्या अधिकारामध्ये विविध योजनांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी आजपर्यंत कुठल्याही माहिती योग्य पद्धतीने दिलेली नाही आणि माहितीच्या अधिकाराला त्यांनी केराची टोपली दाखवली। जी माहिती दिली ते असे त्रोटक स्वरूपाचे उत्तरं दिले। मग मी असा विचार केला का जर आपल्या गावच्या ग्रामपंचायतीच्यामध्ये ज्या विविध योजना आलेल्या आहेत याची आपल्याला माहिती कशी मिळेल। आणि मी बाहेर प्रशासकीय सेवेमध्ये काम करीत असल्यामुळे मला त्या बाबतीतला थोडा अनुभव होता। त्यानुसार मग मी ग्राम स्वराज ॲपच्या माध्यमातून साधारणतः 1/4/2015 ते आज पाहतो सगळ्या ग्रामपंचायतीनं कशा पद्धतीचे खर्च केले ती सगळी माहिती घेतली। त्या माहितीमध्ये अशी भयानक माहिती निदर्शनास आली का शिवनई ग्रामपंचायतीने स्मशानभूमीसाठी 1/4/2015 ते आत्तापर्यंत साधारणतः 9,17,000 रुपये खर्च केलेला आहे असं दाखवलं। परंतु प्रत्यक्षात जर जागेची आपण पाहणी केली तर ह्या जागेवर कुठल्याही प्रकारचा खर्च केलेला दिसत नाही। अगदी केलेला दिसतोय तो साधारणतः 1 लाखाच्या आतला खर्च आहे आणि मग 9,17,000 रुपये खर्च केला हा दिसतो कसा काय। त्याचप्रमाणे इतर योजनांच्या बाबतीतही माहिती घेतली, घरकुल असतील, संडास अनुदान असेल, आणि घरकुलाच्या बाबतीत विचार केला तर त्यांना म्हटलं हे घरकुल कोण अलॉट करतो आणि त्याच्यासाठी काय निकष लावलेले जातात। ते म्हणे हे नाही, हे वरूनच BDOकडनं आमच्याकडे आलेलं असतं आणि त्या पद्धतीनं आम्ही घरकुलाची माहिती देतो। पण माझ्या माहितीनुसार घरकुल जर कोणत्या सामान्य नागरिकाला द्यायचं असेल, जो गरजवंत असेल त्याला द्यायचं असेल तर त्याच्यासाठी रीतसर ग्रामसभेचा ठराव घेतला पाहिजे, ग्रामसभेमध्ये ह्या बाबी मंजूर केल्या पाहिजे आणि नंतरच घरकुल योजना अलॉट केली पाहिजे। त्याहीपेक्षा मी त्यांना असं सुचवलं तर तुम्ही एक काम करा, तुम्ही कोणाला घर द्यायचं त्याच्यासाठी तुम्ही एक सोडत पद्धत करा। जे गरजवंत आहेत अशा लोकांची एक यादी करा आणि जर तुम्हाला या वर्षामध्ये 10च घरकुले द्यायचे आणि 100 लोकांची मागणी तर त्याच्यासाठी तुम्ही 100 लोकांच्या चिठ्ठ्या टाका। त्याच्यात जे नशीबवान असतील त्यांच्या नावाची चिठ्ठी निघेल आणि त्यांना त्या घरकुलाचा लाभ देता येईल। म्हणजे आपण कोणासाठी पार्सलिटी केली, काय केली असं काही लक्षात येणार नाही।
परंतु हे त्या ऐकण्याच्या मनस्थितीतच नाही. हे त्यांच्या मनाला वाटेल त्या पद्धतीनं त्यांच्या जवळचं कोणी असेल त्याला घरकुल देऊन मोकळं करायचं आणि ज्यांना खरोखर घराची गरज आहे अशांना वंचितच ठेवायचं आणि ज्यांना घरकुलाची गरज नाही पण तो आपल्या जवळचा आहे म्हणून त्याला द्यायचं. अशा पद्धतीचा बेशिस्त कारभार हा शिवणई ग्रामपंचायतीमध्ये चालू झालेला आहे आणि हा बेशिस्त कारभाराला आवर घालण्यासाठी आम्ही सरपंचांनी आमच्या इथल्या गावच्या 4-5 नागरिकांनी मिळून आम्ही शिवना एक पत्र दिलं, निवेदन दिलं का शिवणई ग्रामपंचायतीमध्ये अशा प्रकारचा अपहार झालेला आहे, कृपया याची चौकशी करा आणि ह्या झालेल्या कामाचं फॉरेन्सिक ऑडिट करा. परंतु त्यांनी आमच्या निवेदनाला केराची टोपली दाखवली. त्यानंतर मी 4 स्मरणपत्र दिले तरी पण अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारची चौकशी झालेली नाही. मग नाईलाजाने म्हटलं आता आपल्याला न्याय मिळवायचा असेल तर कोर्टाकडे धाव घ्यावा लागेल. म्हणून आम्ही आता डिसेंबर महिन्यामध्ये वकिलांसाहेबांमार्फत एक शिवना आणि जिल्हाधिकारी यांना नोटीस दिलेली आहे. बघू आता याच्या पुढे काय होतंय ते. सन 2019 मध्ये शिवणई येथील ग्रामसेविका यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून 2 दिवसात अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्याकडे मागवण्यात आला होता. परंतु अद्यापपर्यंत ही बाब देखील गुलदस्त्यातच आहे. दरम्यान वारंवार तक्रार करून देखील यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करताय. सदर भ्रष्टाचाराची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई होईल का हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. गोरख जाधव सह संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी.